आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 26 जुलै 2026. विषय: सत्य. सोनेरी मजकूर. इब्री लोकांस. आपल्याला जी आशा आहे तिला आपण चिकटून राहू, कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले तो विश्वासू आहे. उत्तरदायी वाचन. विलापगीत. लूक. परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही. परमेश्वराची करुणा चिरंतन आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन ताजी असते. परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे. मी मनाशी म्हणतो, परमेश्वर माझा देव आहे. म्हणूनच मला आशा वाटेल. परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो. परमेश्वराने आपले रक्षण करावे म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले. ज्या कोणावर थोडा विश्वास ठेवणे शक्य आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जाण्याची शक्यता आहे. धडा उपदेश. बायबलपासून. तिमोथेला. आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर. प्रेषितांची कृत्ये. त्या रात्री पौलाने एक दृष्टांत पाहिला. या दृष्टांतामध्ये मसेदोनियाला या आणि आम्हाला मदत करा, अशी विनंती मासेदिनियातील कोणीतरी मनुष्य उभा राहून पौलाला करीत होता. पौलाला हा दृष्टांत झाल्यावर आम्ही तेथे जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी यासाठी देवाने आम्हाला बोलाविले. हे आम्ही समजलो आणि लगेच मासेदोनियाला जाण्याच्या तयारीला लागलो. शब्बातवारी आम्ही त्या नगराच्या वेशीच्या बाहेर प्रार्थना करण्यासाठी नदीकाठी सुरक्षित जागा आढळेल असे वाटल्यावरून तेथे जाऊन बसलो आणि तेथे जमा झालेल्या स्त्रियांशी बोलू लागलो. त्यांच्यामध्ये लुदिया नावाची स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती. ती किरमिशी रंगाच्या कापडाचा व्यापार करीत असे. ती चांगली देवभक्त होती. लिदियाने पौलाचे बोलणे ऐकले. देवाने तिचे अंतःकरण उघडले. पौलाने जे सांगितले त्यावर तिने विश्वास ठेवला. तिचा व तिच्या घरामध्ये राहणाऱ्या सर्वांचा बाप्तिस्मा करण्यात आला. मग लुदियाच्या आम्हाला तिच्या घरी बोलाविले. ती म्हणाली, तुम्हाला जर खरोखरच वाटत असेल की मी प्रभू येशूमध्ये विश्वासणारी आहे, तर माझ्या घरी येऊन राहा. तिने आम्हाला तिच्या घरी राहावे म्हणून गळ घातली. तिमोथेला. देवासमोर आणि ख्रिस्त येशूसमोर मी तुला गांभीर्याने आज्ञा करतो, जे जिवंत आहेत व जे मेलेले आहेत त्यांचा येशू ख्रिस्त हाच न्याय करणार आहे. येशू ख्रिस्ताचे राज्य व त्याचे परत येणे याविषयी घोषणा कर. मी तुला देवासमोर व ख्रिस्तसमोर ही आज्ञा करतो. वचन गाजवीत राहा. सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्याही वेळी तुझे कार्य करण्यास तयार राहा. लोकांना जे करायचे आहे त्याविषयी त्यांची खात्री पटव. जेव्हा ते चुका करतील तेव्हा त्यांना सावध कर, लोकांना उत्तेजन दे. आणि हे सर्व काळजीपूर्वक शिक्षण देण्याने व मोठ्या सहनशीलतेने कर. मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण ऐकण्याची इच्छा धरणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील. त्यांची कानउघडणी कर. सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते भाकड कथांकडे लावतील. पण तुझ्या बाबतीत स्वतः सावधानतेने वाग, दुःख सहन कर, सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर.
देवाने दिलेली सेवा पूर्ण कर. मी सुयुद्ध जिंकले आहे. मी माझी शर्यत संपविली आहे. मी विश्वास राखला आहे. आता माझ्यासाठी विजेत्यासाठी असलेला मुकुट जो नीतिमत्व तो वाट पाहत आहे. आणि प्रभू जो नीतिमान न्यायाधीश तो मला त्या दिवशी मुकुट देईल आणि केवळ मलाच तो देईल असे नाही तर जे सर्व त्याच्या येण्याची प्रेमाने वाट पाहत आहेत अशा सर्वांना देईल. मत्तय. प्रतिसाद दाखल, येशू त्यांना म्हणाला. मत्तय. स्वर्गाचे राज्य अशा मनुष्यासारखे आहे, जो प्रवासला जाण्याअगोदर आपल्या नोकरांना बोलावून आपल्या मालमत्तेवर लक्ष देण्यास सांगणाऱ्या मनुष्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. त्याच्यातील एकाला त्याने 5 थैल्या रुपये दिले. दुसऱ्याला त्याने 2 थैल्या रुपये दिले आणि तिसऱ्याला त्याने 1 थैली रुपये दिले. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासाला गेला. बराच काळ लोटल्यानंतर त्या नोकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशेब घ्यायला सुरुवात केली. ज्याला 5 थैल्या रुपये मिळाले होते, त्याने मालकाकडे रुपयाच्या आणखी 5 थैल्या आणून दिल्या. तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या रुपयांवर मी आणखी 5 थैल्या रुपये मिळविले. त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि इमानी दासा. तू भरवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळांवर तुझी नेमणूक करीन. आज जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्या मनुष्याला रुपयांच्या 2 थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला, मालक, तुम्ही मला रुपयांच्या 2 थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी 2 थैल्या कमाविल्या. मालक म्हणाला, चांगल्या आणि इमानी दासा, तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कळशा गोष्टींवर नेमणूक करीन. आज जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला रुपयाची 1 थैली मिळाली होती तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक करड्या शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. मला आपली भीती होती, म्हणून मी जाऊन तुमच्या रुपयाची थैली जमिनीत लपवून ठेवली. हे घ्या, हे तुमचेच आहेत. मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी नोकरा. मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते. म्हणून मालकाने दुसऱ्या नोकरांना सांगितले, याच्याजवळची रुपयांची थैली घ्या आणि ज्याच्याजवळ रुपयांच्या 10 थैल्या आहेत त्याला द्या. कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळेल. पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याचपासून काढून घेण्यात येईल. प्रकटीकरण. यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते, हालेलुया! कारण गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत कारण त्याचे न्यायनिवाडे खरे आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली, तिला देवाने शिक्षा केली आहे. त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे. मग सिंहासनावरून एक वाणी झाली, ती म्हणाली, देवाच्या सर्व सेवकांनो त्याची स्तुती करा, जे तुम्ही त्याचे भय धरता ते तुम्ही सर्व लहानथोर देवाची स्तुती करा. नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला, आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे नाव विश्वासू आणि खरा असे होते, कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. पेत्र
देवानी आपला प्रभू येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांती विपुल प्रमाणात लाभो. जे काही जीवनासंबंधी व देवाच्या भक्तीसंबंधी आहे ते सर्व आम्हाला येशूच्या दैवी सामर्थ्याने दिले आहे. कारण ज्याने आम्हाला त्याच्या स्वतःच्या गौरवाने व चांगुलपणाने बोलविले आहे त्याला आम्ही ओळखतो. या गोष्टींच्या म्हणजे गौरव व चांगुलपण यांच्याद्वारे देवाने आपल्याला फार महान आणि मौल्यवान असे आशीर्वादाचे अभिवचन दिले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आम्ही देवासारखे व्हावे आणि जगातील दुष्ट लोकांच्या वासनांमुळे नाशापासून सुटका करून घ्यावी. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. जेव्हा आपण धीराने देवाची वाट पाहतो आणि नीतिमानतेने सत्याचा शोध घेतो तेव्हा तो आपला मार्ग दाखवतो. पाप, आजारपण आणि मृत्यू यांचा नाश करून सत्याचे आचरण आणि प्रदर्शन करणे हाच आजवरचा सर्वोत्तम उपदेश आहे. हे जाणून आणि आपल्यामध्ये एकच आसक्ती सर्वोच्च ठरेल व आपल्या जीवनात अग्रस्थान घेईल हेही जाणून येशू म्हणाला, कोणताही मनुष्य दोन मालकांची सेवा करू शकत नाही. खोट्या पायांवर आपण सुरक्षितपणे इमारत बांधू शकत नाही. सत्य एक नवीन निर्मिती घडवते, जिच्यामध्ये जुन्या गोष्टी नाहीशा होतात आणि सर्व काही नवीन होते. वासना, स्वार्थ, खोट्या इच्छा, द्वेष, भीती, सर्व इंद्रिय सुख हे सर्व आध्यात्मिकतेपुढे नतमस्तक होतात आणि अस्तित्वाची विपुलता देवाच्या म्हणजेच चांगल्याच्या बाजूने आहे. आरोग्यप्राप्तीचे दिव्य तत्व कोणत्याही प्रामाणिक सत्यशोधकाच्या वैयक्तिक अनुभवातून सिद्ध होते. त्याचा उद्देश चांगला आहे आणि त्याचा सराव इतर कोणत्याही आरोग्यदायी पद्धतीपेक्षा अधिक सुरक्षित व प्रभावी आहे. निःपक्षपाती ख्रिस्ती विचाराला सत्याचा स्पर्श सर्वात लवकर होतो आणि त्याची खात्री पटते. जेव्हा आपला विश्वास असत्यापेक्षा अस्तित्वाच्या सत्यावर, जड वस्तूंपेक्षा आत्म्यावर, मरण्यापेक्षा जगण्यावर आणि माणसापेक्षा देवावर अधिक होईल, तेव्हा कोणतीही भौतिक गृहीतके आपल्याला आजारी लोकांना बरे करण्यापासून आणि असत्याचा नाश करण्यापासून रोखू शकणार नाहीत. ख्रिस्त उपचाराचे अनंत सत्य या युगात एका शांत, मंद आवाजाद्वारे, मौन उच्चारांद्वारे आणि दैवी अभिषेकाद्वारे आले आहे, जे ख्रिस्ती धर्माच्या हितकारक परिणामांना गती देतात आणि वाढवतात. माझ्या आशेची पूर्तता पाहण्याची मला तीव्र इच्छा आहे, म्हणजेच या प्रकाशमार्गात विद्यार्थ्याने मिळवलेली उच्च प्राप्ती. सत्य अनंत असल्यामुळे अपराधाला काहीच मानले जाऊ नये. सत्य सद्गुणात सर्वशक्तिमान असल्यामुळे सत्याच्या विरुद्ध असलेल्या अपराधाला कोणतेही सामर्थ्य नाही. दुष्टता ही केवळ शून्यत्वाची तोल आहे. सर्वात मोठी चूक ही सर्वोच्च न्यायाची केवळ एक काल्पनिक विरुद्ध बाजू आहे. विज्ञानाने प्रेरित केलेला आत्मविश्वास या वस्तुस्थितीत आहे की सत्य वास्तविक आहे आणि अपराध अवास्तव आहे. सत्यासमोर अपराध भित्र आहे. दिव्य विज्ञान आग्रही आहे की काळ हे सर्व सिद्ध करेल. सत्य आणि अपराध दोन्ही मानवांच्या आकलनाच्या पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले आहेत, आणि जसा अपराध स्वतःच नष्ट होईल, तसे सत्य आणखी स्पष्ट होईल. सत्याची इच्छा बाळगणे हे स्वतःला चुकांपासून मुक्त करण्यापेक्षा सोपे आहे. मानव ख्रिस्ती विज्ञानाचे आकलन मिळवू शकतात, परंतु त्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय त्यांना ख्रिस्ती विज्ञानातून अस्तित्वाची तथ्ये मिळवता येणार नाहीत.
हा संघर्ष म्हणजे सर्व प्रकारच्या चुकांचा त्याग करण्याचा आणि सद्गुणाशिवाय दुसरी कोणतीही जाणीव न बाळगण्याचा प्रयत्न होय. प्रेमाच्या हितकारक शिक्षांद्वारे आपल्याला नीतिमत्ता, शांती आणि शुद्धता यांच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत होते, जे विज्ञानाचे मार्गदर्शक तत्व आहेत. सत्याची अनंत कार्ये पाहून आपण थांबतो, देवाची वाट पाहतो. मग आपण पुढे वाटचाल करतो, जोपर्यंत अमर्याद विचार तल्लीन होऊन संचार करत नाहीत आणि अमर्याद संकल्पना दिव्य वैभवापर्यंत पोहोचण्यासाठी पंख पसरवत नाही. अधिक समजून घेण्यासाठी आपल्याला जे आधीच माहीत आहे ते आचरणात आणले पाहिजे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सत्य समजल्यावरच सिद्ध करता येते आणि सद्गुण सिद्ध केल्याशिवाय समजत नाही. जर आपण थोड्या गोष्टींबाबत विश्वासू राहिलो, तर आपल्याला अनेक गोष्टींचे शासक बनवले जाईल. परंतु न वापरलेली एक प्रतिभा क्षीण होते आणि नष्ट होते. जेव्हा आजारी किंवा पापी व्यक्तींना त्यांच्याकडे जे नाही त्याची गरज आहे याची जाणीव होते, तेव्हा ते दिव्य विज्ञानासाठी ग्रहणशील बनतात. हे विज्ञान आत्म्याकडे आकर्षित होऊन भौतिक इंद्रियांपासून दूर नेते. विचारांना शरीरापासून वेगळे करते आणि नश्वर मनालाही रोग किंवा पापापेक्षा श्रेष्ठ अशा गोष्टीच्या चिंतनापर्यंत उन्नत करते. ईश्वराची खरी कल्पना जीवन आणि प्रेमाची खरी समज देते, कबरेचा विजय हिरावून घेते. सर्व पापे आणि इतर मन अस्तित्वात आहेत हा भ्रम दूर करते आणि नश्वरतेचा नाश करते. ख्रिश्चन सायन्सचे परिणाम दिसण्यापेक्षा जास्त जाणवतात. हा सत्याचा स्वतःला व्यक्त करणारा शांत, मंद आवाज आहे. आपण एकतर या आवाजापासून दूर वळत आहोत, किंवा आपण तो ऐकून अधिक उन्नत होत आहोत. ख्रिश्चन सायन्समध्ये सत्याचा अस्वीकार घातक आहे, तर सत्याची आणि त्याने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याची योग्य कबुली देणे ही एक प्रभावी मदत आहे. जर गर्व, अंधश्रद्धा किंवा कोणतीही चूक मिळालेल्या लाभांची प्रामाणिकपणे ओळख करण्यास अडथळा आणत असेल, तर ते रुग्णांच्या बरे होण्याच्या आणि विद्यार्थ्याच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरेल. जर विद्यार्थी सत्याच्या शिकवणींचे केवळ अंशतःच पालन करू लागला, देव आणि धन यांच्यात आपले हितसंबंध विभागून आणि सत्याऐवजी स्वतःची मते प्रस्थापित करून, तर तो जे पेरेल तेच पीक त्याला अटळपणे मिळेल. ज्या कोणाला ख्रिस्ती विज्ञानाद्वारे रोग बरे करण्याची शक्ती सिद्ध करायची असेल, त्याने त्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. प्रत्येक विधानाकडे लक्ष दिले पाहिजे आणि घालून दिलेल्या मूलभूत तत्वांपासून पुढे गेले पाहिजे. जेव्हा मार्ग दाखवला जातो, तेव्हा या कार्यात काहीही कठीण किंवा कष्टदायक नसते, परंतु आत्मसंयम, प्रामाणिकपणा. ख्रिस्ती धर्म आणि चिकाटी हेच बक्षीस मिळवून देतात, जसे ते सहसा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मिळवून देतात. आत्मत्याग, ज्याद्वारे आपण असत्याविरुद्धच्या आपल्या लढाईत सत्यासाठी किंवा ख्रिस्तासाठी सर्वस्व अर्पण करतो, हा ख्रिस्ती विज्ञानातील एक नियम आहे. हा नियम ईश्वराचा स्पष्टपणे दैवी तत्व म्हणून अर्थ लावतो, म्हणजे पित्याद्वारे दर्शविलेले जीवन, पुत्राद्वारे दर्शविलेले सत्य, आणि मातेद्वारे दर्शविलेले प्रेम. प्रत्येक मर्त्य व्यक्तीला कधी ना कधी, येथे किंवा परलोकात, ईश्वराच्या विरोधी शक्तीवरील मर्त्य विश्वासाशी संघर्ष करून त्यावर मात करावीच लागते. तू थोड्या गोष्टींवर विश्वासू राहिला आहेस, मी तुला पुष्कळ गोष्टींवर शासक करीन, हे शास्त्रवचन शब्दशः पूर्ण होते, जेव्हा आपल्याला सत्याच्या श्रेष्ठत्वाची जाणीव होते, ज्याद्वारे असत्याचे शून्यत्व दिसून येते. जर तुमच्या दैनंदिन जीवनात आणि संभाषणात सत्य असत्यावर मात करत असेल,
तर तुम्ही अखेरीस म्हणू शकता, मी एक चांगली लढाई लढलो आहे. मी विश्वास टिकवून ठेवला आहे, कारण तुम्ही एक उत्तम माणूस बनला आहात. हेच सत्य आणि प्रेम यांच्याशी एकरूप होण्यात आपला वाटा उचलणे आहे. जर शिष्य आध्यात्मिकरित्या प्रगती करत असेल, तर तो आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो. तो सतत भौतिक इंद्रियांपासून दूर वळतो आणि आत्म्याच्या अविनाशी गोष्टींकडे पाहतो. जर तो प्रामाणिक असेल, तर तो सुरुवातीपासूनच गंभीर असेल आणि योग्य दिशेने दररोज थोडी प्रगती करत राहील. अखेरीस तो आनंदाने आपला मार्ग पूर्ण करेल. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.